आता त्यांच्या इथे प्रति शिर्डी म्हणून गौरव व्हायचा हेल्मेट गेला पाण्यामध्ये. गाईज आम्ही चाललेलो आहे रस्त्यावर. हेल्मेट बघा हेल्मेट इथे आणि हे दोघे इथे थांबलेले आहेत. हे ड्रायव्हर आहेत ते एकदम स्लो आहेत. दिस इज अन रायडर ऑफ जिक्सर समर्थ अँड चित्रांग. आणि आम्ही इथे तिघा जण गाडीवर. एक गाडी आमची पुढे आहे तर तिथं मी त्या गाडीवर जाणार आहे. मग हे दोघं हे गाडीवर जाणार आहेत तर मला जायला चान्स नाही आहे म्हणून मी त्यांच्या गाडीवर जाते तिथपर्यंत. तर पुढचा ब्लॉग तिथे कंटिन्यू बघा काय होते काय नाही. आमचा लोक्या भाई जरा शोभार दाखवायला अरे वगैरे. तू बघा भागात चोर आहे. आम्ही चाललेले रॉबरी करायला. बँक आमचा वाडा भिवंडी थोडाफार बनवलेला आहे कसं विचारा. तर गिरीशवाडापर्यंत थोडासा बांधलेले तिथपर्यंत चांगला आहे. त्याच्यापुढे खूप खराब रस्ता आहे. तर म्हणून हेल्मेट घेतलं आणि मी थोडीसाठी काहीच प्रोटेक्शन घेतलेलं नाही. तर इथं मित्रांनो बघू शकता आपला गौऱ्या भाई पण सुद्धा इथे पोहोचलेला आहे फायनली. अँड दिस इज द चोर ऑफ द मॅन अँड दिस इज लोकेश ढिंगाणे. आणि आपला इथे कुठला मनीष साठी मला पण दे चल. भाई गौऱ्यानी बुलेट आणले आणि लोकेशनी भाई कुठली स्प्लेंडर आणि समर्थ करायला भाऊनी आणले जिक्सर आणि जयगोरे पण येतो का जयगोरे. तर आम्ही ते तिघजण चौघजण पोहोचलेलो आहेत आणि इथं बाजूला दुसरी माणसं सुद्धा येते आपली. आता आम्ही निघलेलो आहे तिथून मराठे पाड्यावर जाण्यासाठी. आणि बाय आमच्या जोडीला आहे गौरव आहे, लोकेश आहे, समर्थ आहे, चित्रांग आहे, मी आहे आणि जय गोळे आणि जे मागं कोण रोहित. असे एवढी पोरं आहेत. आता आम्ही चाललेले आहेत मराठे पाड्याला. तर आम्ही अंबाडी मार्गाने जाता कांबारे पिवळी मार्गे दिघाशी असं जाणार नाही कारण की धूळ वगैरे खूप असते. बघा धूळ बोलता क्षणी धूळ. आणि इथे हे दोघं जण आहेत जिक्सरवर. आहे करा रे आहे करा. आणि मागं पुढे एवढी कंडिशन खराब होणार आहे माझी. तुम्ही बघू शकता केस वगैरे एवढे वाढलेत. तर अरे बाबा मोबाईल. तर मित्रांनो हा ब्लॉग जो आहे व्हिडिओ आहे तर हा पूर्ण एंटरटेनमेंट पर्पज आहे. कारण की डेडिकेटेड ब्लॉग माझे यूट्यूबर आहेत त्या मंदिराचे. तर ते तुम्ही जाऊन बघा नक्कीच. आणि हा ब्लॉग तिथे व्हिजिट द्यायला चाललेले त्याच्यामुळे. तर हा इतका काय डेडिकेटेड ब्लॉग नाही त्या मंदिरावरचा. तर लेट्स गो आता जाऊया. आता वाजलेत 11. तर 11 वाजता आता निघलेलेत. आता तर आम्ही आबिडघरमध्ये आहेत. तर चला लेट्स गो जाऊया जास्त बडबड न करता. केसांची कंडिशन काय खराब. केस माझे एवढे सिल्की आहेत ना. तर काय होते काही गाडीवर बाईकवर काहीच राहत नाही. बघा पूर्ण सेट केलेलं मस्तपैकी आणि ते पूर्ण गायब झाले केस सेट केलेले जे. हे बघा तुम्ही या रस्त्याला एक पण पेट्रोल पंप नव्हता पण फायनली ते पेट्रोल पंप झालेला आहे. तर कोणाला शिरीषपाडा ते आघाई ते शहापूर जायचं असेल तर टेन्शन मुक्त यावे कारण की ते फायनली पेट्रोल पंप झालेला आहे. याच्या आधी ते एक पण पेट्रोल पंप नव्हता. माझी एकदा अशी कंडिशन झालेली की मी एकदा रस्त्याला अडकलेलो. माझा पूर्ण पेट्रोल संपला गाडीचा. आजूबाजूला कुठेच पेट्रोल नव्हतं. फायनली पप्पाला फोन केला तेव्हा पप्पा पेट्रोल घेऊन आले जेव्हा माझी गाडी चालू होती. पण आता तिथे पेट्रोल पंप झालेला आहे तर चांगली गोष्ट आहे. एवढे मस्त तयारी केली पूर्ण तयारी केली गाडी. प्रत्येक टायमाला माझा असं असते कुठे फिरायला जावा आणि तयारी खराब. सोय जिक्सर या नेक्स्ट अंदाज कसा आहे 2-4 रस्ता पाहिजे मला काही. आता इथे हे ड्रायव्हर आहेत ना जाम स्लो आहेत. हे मागचे दोन आहेत ना एवढे भारी गाडी असून एकदम बाजू चालवतात 40 स्पीडला. आता गाडी फायनली पळवलेली आहे आणि एकदम सुसाट येत आहेत. आणि आपल्याला काय बोट पाहिजे बुलेट 350 म्हणजे नंबर 4 डायरेक्ट.
जाऊ द्या, यांना पुढे जाऊ दे, यांना पुढे जाऊ दे, यांना पुढे जाऊ दे. काय ते ना यांना पुढे जाऊ द्या. हे बघा हे बघा. ते आता आम्ही कुठल्या तरी मध्यंतरी गावावर आलेले आहे आणि आम्हाला पिंपरी मार्गे जायचं आहे. तर आम्ही जाणार आहे. परत मागे राहिले काय. हे गाडी घे म्हणे साईडला घ्या म्हणजे गाडी घ्यायची. जाम थांबव. गाडी जे स्लो घेतात रे, जाम स्लो घेतात, जाम स्लो घेतात रे. काय आला विषय, काय आला काय विषय. एवढा कशाला आलं चालतं बाई. भाई बीप लावा लागेल ना. एवढी आहे तिथं बघू शकता. काय विषय यांचा, यांचा विषय काय. हा बघा ना, हा बघा इथे चाललेले जिगरी यारी. अँड दिस इज चित्रांग, समर्थ, जय आणि लोकेश द रायडर अँड रोहित द परमार अँड गौरव द मोरे अँड दर्पण. इथे सगळे जर थांबलेले आहेत. हे ड्रायव्हर आहेत ते एकदम स्लो आहेत. एकच ड्रायव्हर स्लो आहे त्यातला हा आणि हा वाला. काय उपयोग नाही बघ ना. तर या माणसाकडे 3 गाड्या आहेत पण त्यांनी उचलून कुठली आणली. द ॲव्हरेज देण्याने गाडी स्प्लेंडर आणली. मग यांनी कशी बुलेट आणली. यांनी पण आणली भाई युनिकॉर्न. हा हिला काय ॲव्हरेज आहे का. हिला पण ॲव्हरेज आहे भाई, सगळं ॲव्हरेज आहे. तर आता आम्ही थांबलो इथे थोडासा 2 मिनिटात निघू. काय ब्रेक आहे काय विषय. मध्ये मध्ये आज सरकले होता यांच्या गाडीमध्ये आता घुसला असता डायरेक्ट गाडीमध्येच. तो गाडी आता ड्रायव्हर चेंज केलेले आहेत आणि ड्रायव्हर बघू शकता आम्ही आहे आणि ते पुढे गेलेले ते बघा. ते पुढे गेलेले आहेत. गाईज आता आम्ही आंबाडीला पोहोचलेलो आहे. पिवळी मार्गे वरून आम्ही आंबाडीला पोहोचलोय. आता आम्ही आवळ्या मार्गे जाणार आहेत ना मापुलीवरून जाऊन. कारण की तिकडचा रस्ता खूप खराब आहे आणि मी हेल्मेट सुद्धा घातलेलं नाही कारण की धूळ वगैरे आहे. तर त्या आठवण नाही आली. तर आम्ही आवळ्या मार्गे जाणार आहेत म्हणजे डायरेक्ट मराठे पाड्याला निघू. याला रस्ता माहिती आहे तरी रस्ते नाही बोलतात. बोला काय सांगत आहे ना. ठीक आहे नेव्हिगेटर आहे का. तर आता दुगार फाट्याला आम्ही तिथे पोचू आणि पण दुगार फाट्यावरपर्यंत जाता जाता रस्ता पण खूप खराब आहे. तर लेट गो जाऊया. मग अशी गाडी मी घेतलेली. आता गाडीची मी गाडीवर बसलेले या गाडीवर आणि ते गाडीवाले सगळे मागे आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही मागेच आहेत. चला आता पोचूया. वाजले 12 वाजले. हो चला 12 वाजले. निघलेलो 11 वाजता 10 वाजता निघलेलो. 1.5 तास जवळजवळ लागला आम्हाला पोचायला. पेट्रोल वगैरे कोणीच फिलअप नाही केला असेल पण कोणी पत्ता नाही कोणी काय कधी केला. तर बघा आता इथून पण रस्त्याचं कामं चालू आहे. वाडा भिवंडीची सगळ्यांना माहीत असेल तुम्हाला. हा बघा आता हा रायडर आहे जे मगाशी हा गाडीवर बसलेला तो रायडर त्या गाडीवर बसला. खूप मागं राहायचा तर मला रायडर बनवलेला. तर मी यांच्या लेवलमध्येच चाललो. असं स्वॅग दाखवतो ड्रायव्हर गाडी चालवला. तर चला पटापट पोचू. आता खूप वाईट कंडिशन होईल. काका पल बाजूला त्याला उडवलं तुला. रस्ता खूपच खराब आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण आम्ही त्याच्यामुळे वाड्यावरून डायरेक्ट आंबाडीला डायरेक्ट न येता आम्ही पुढे मार्गे आलो. कारण की तिकडचा रस्ता किती गुन्हा बरा आहे आपल्या रस्त्यापेक्षा. तर ते आम्हाला बरं पडलं. लवकर पोचलो इथपर्यंत. मध्ये थोडा रस्ता खराब होता पण चाललं ठीक आहे. पण इथून ते आहेच ही कंडिशन आहे. तिथून पाहायला गेलो तर ती कंडिशन इथून आहेच. किती खराब रस्ता.
काय बोलणार. कारण की आमच्याकडे आहे बोलले रफ निघतोय खड्ड्यामधून, काही टेन्शन नाही आहे. फुल मजा आहे बघा, एवढे मोठे खड्डे आहेत. आमचा ड्रायव्हर पण हेवी आहे, टेन्शन नाही. गाडीत असा करतोय. आता आम्ही पोचलेले गावाचं नाव विसरलो, वारेट. हां, तर आम्ही वारेट तिथं पोचलो आहे. कारण की इकडची गावांची नावं मला माहिती आहेत. रेग्युलर डोळ्यापासून सांगतो मी जरी आलो इथे तरी मी सांगतो हां या गावाला पोचलो आहे. कारण की लहानपणापासून रस्ते हे माझ्या डोळ्या घालून गेलेले आहेत. इकडे पाहिलं तिकडे रस्त्याचं काम चालूच आहे. भले वाडा भिवंडी असो की गावाकडचे रस्ते असो, धूळ ही खूप प्रमाणात आहे, बघू शकता. जसं काय थंडी चालूच आहे, पण थंडीमध्ये दुपारी धुका पडला असं वाटतो. गाईज आम्ही आता पोहोचू, बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर वगैरे आहेत. तर आता आम्ही मराठेपाड्याला पोहोचू. आम्ही शॉर्टकट मार्गे आलो तर आता लवकर पोहोचू. पण इथले पण रस्ते खूप खराब आहेत. जे तिकडे जावं तिकडे रस्ते खराबच आहेत. हे कशाला हॉर्न मारतं, थोडा कशाला हॉर्न मारते. आता इथे थोडंच 500 मीटरच्या अंतरावर आहे. माझं तर पूर्ण आंघोळच करायची इच्छा आहे. जातो तिकडे कोंडावर, ते 1-2 डुबक्या मारतो, येतो बाहेर निघतो. आता तुम्हाला तिथं मंदिर गेल्यावर दाखवतो. तर माझ्या ब्लॉगमध्ये आहेच असते व्हिडिओ. माझ्या चॅनलवर 2दा अपलोड केलेले आहे मी, डेडिकेटेड व्हिडिओ त्या पण एकदम मराठेपाड्यावरच्या. हां, तर ते तुम्हाला मी दाखवेनच थोडाफार काय. फक्त आम्ही चालू फिरायला गोष्टी. तर लेट स्वतःला जाऊया, आता पोहोचतोय. ब्लॉग मध्ये आला पाहिजे भाई. त्या ब्लॉग मी सदा डिलीट करेन. येस ब्रो. तर गाईज आता इथे आम्ही पोहोचलेलो आहे फायनली, बघू शकता. अँड पूर्ण काय एवढा नाही दाखवणार मी, कारण की माझा डेडिकेटेड ब्लॉग एकदम झालेला आहे त्याच्यावरचा. 17 Pro Max. तर गाई तिथे फोटो वगैरे काढत होते पोरं. फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आणि बघा शाळेची पोरं आहे, तुम्हाला बोललेलो होती शाळेची पोरं आहे. तिथे थोडेसे फिरायला आलेले आहेत. त्यांच्या मॅडम त्यांना घेऊन आलेले आहेत. आणि बघू शकता इथे सुद्धा शाळेची पोरं आहेत. आणि अरे इथे ना असे फ्रेम वगैरे काय लॉक, किचन लॉकेट वगैरे विकत भेटते. मग काय नाही ना बाबा. नाही बघू शकतो ना, बघू शकतो. पैसे दाखव. तर काही तुम्हाला इथे काही विकत घ्यायचे असेल फ्रेम वगैरे, तर इथे फ्रेम वगैरे असतात. इथे शॉप आहे छोटंसं त्यांचंच, त्याच्यामध्ये किचन वगैरे सगळं, मग पुस्तक आणि बुक फ्रेम्स असे तिथे विकत भेटतात. तर ते आपण घेऊ शकतो. किती सुप्रसिद्ध आणि भारी अशी पुस्तकं आहेत, पुस्तकंसुद्धा आणि फ्रेम, काही छोट्या छोट्या अशा मूर्त्या. हे मंदिराचे फ्रेम्स. सर माहिती होतं ना मला एक ते बोला चुकलं तर चालेल. तू बोल, तू बोला. घाबरायचं नाही. घाबरायचं कसं करतील, कसं होईल. तू काय बोल, तू बोला. मी सांगते मग तुला गाड्या होत्यासाठी चालू बघितली मला. तू का बघितलं बोला. तू सांगतो ये मुलींनी काय बघितलं समोरच्या बाप पण आहे. अरे मुंबई पोलिसवाल्यांना डॉमिनर दिले ना माहिती. हो ना भाई, डॉमिनर. तर गाईज आता इथे आम्ही मंदिराच्या बाहेर निघलेले आहेत. आता आम्ही चाललेले आहेत नाश्ता करण्यासाठी, काही खाण्यासाठी. आणि खाऊन वगैरे झालेले आहे. आम्ही बाहेर पण निघलेले आहेत मंदिराच्या, बघू शकता तुम्ही. तिथे शाळे वगैरेची पोरं आलेले आहेत. तर त्यांचे तिथे काही सेशन चालले आहेत, छोटे छोटे कार्यक्रम. तर ते कार्यक्रम करत आहेत तिथे. आणि मग तिथून आम्ही दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलेले आता आम्ही थोड्या वेळात घरी जाऊया, घरी जाणार आहेत.
इथे चप्पल वगैरे घालतात सगळी, बघू शकता. तर गाईज आता यांची काय मस्ती कधी सुटणार नाही. गाईज काय पण असू द्या, पण मनीष जिथून गेला ना रस्त्याला, पोरी अशा लांब बाजूला होतात, बोलतो त्रास काढतो ती काय. Oh my god, bro. Oh, hell no, man. कसा दिसतो गाईज. तुम्ही बघू शकता लुक भारी होतो, पण गाडीला शोभत नाही. ही गाडी टिकवत नाही. चला बसा. काय कर जाऊ. तो गाईज आता आम्ही ते वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही तिथून निघलो आणि तिथे नाश्ता म्हणजे जेवण वगैरे करता आम्ही ते दाखवलं नाही, डायरेक्ट दाखवलं वज्रेश्वरीला आलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही ते दर्शन वगैरे घेतलेले. आता त्याचं दर्शन घेतो आम्ही थोड्या वेळात डायरेक्ट घरच्या रस्त्याला. चक्कर पोरानेच ती गाईज पोपट हो गया. तिथे गाडी लावलेली आम्ही पार्किंगला, तर त्याचे आता पैसे घेत आहेत. आणि आम्हाला वाटलं तिथे पार्किंगचे पैसे घेत नाही, पण तो आता माणूस तिथे थांबून राहिला आहे की आता यांची आता एवढे फक्त यांची जर पैसे घेतो आता असं तिथं त्याला पर बाईक 20 रुपये घ्याला, आमचं बजेट नाही तेवढं. असं आहे ते. तर आता तिथे तो उभा आहे माणूस की आता याने येऊ दे फक्त, त्यांचे मी पैसे घेतल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही आलो वरती. तेवढा पगार नाही. तर यांचा प्लॅन काय आहे यांचा, आता पोलीस कंप्लेंट हे सांगतात की एकेकाने जा एकेकाने गाड्या काढू. गाड्या काढल्या तर मागणारच ना शेवटी. आता विषय आहे. आता काय नाही, विषय एकच आहे, झोपला तर कपला जाऊन सगळे एकत्र गाड्या काढा. काय बाहेर बसले काका वाट बघतोय आमची तिथे. तेव्हा का हे बघा गाड्या आमच्या आहेत ना काहीच. हे बघा या इथे गाड्या आहेत, एक तर याच्या बाजूला. आणि हा काका आहे कुठे हा बघा, हा काका बसला इथे, तो वाट बघत बसलाय. एक काम करा, तिथून विकता इथे बघू शकता. आम्ही मंदिरात आलेले वज्रेश्वरी आणि समोर मंदिराच्या आतमध्ये देवी आहे, तुम्हाला दाखवलं मगाशी. फायनली इथं आमच्या गाड्या लावतात, बघू शकता. अँड देअर रायडर्स ऑल बायकर्स अँड ऑल रायडर्स. तिथे आता बार्गेनिंग चालले काहीच. अर्धे मित्र आहे तिथं, जे आहे तिथं बार्गेनिंग करतोय. काय विषय आहे काय नाही, काय विषय आहे काय माहिती. केला शॉर्ट काय चला आपले. बार्गेनिंग करतो 100 काढलं तेव्हा. I Chitrang the cameraman and Lokesh the rider and Rohit the Parmat and Jay the Gole. Bye. तर आता आम्ही चाललेलो आहे. जय मंदिरात येतं ना, त्याच आता निघूया वज्रेश्वरीमधून आणि निघूया भेटूया तिथे जवळ तिथे. तिथून या रस्ता इथून निघलो का तिथून लगेच लेफ्ट मारायचा, तर इकडे घेत आहे. तर आमचा कॅमेरामॅन माझा बॅग बसलेला आहे. आज शूट केलेला आता थोडासा दे. लेट्स गो.
सो गाईज आम्ही पोहोचलेलो आहे आपिंगलीच्या पुलावर आणि बघू शकता तुम्ही इथे पाणी वगैरे ही सगळं पोरं इथे थांबलेले आहेत आणि आम्ही मंदिरात जाणार आहेत प्रति शिर्डी साईबाबांच्या. तर बघू शकता हे मंदिर इथून दिसत आहे आणि तिथेच बाजूला आपिंगलीची कुंड आहेत गरम पाण्याची. ती जुने काळापासून आहेत. तिथे पाणी गरम असतं. तुम्ही कधी पण या, थंडीमध्ये या, उन्हाळ्यात या, ते एनी टाइम पाणी गरम असतं. या नदीत यायला तर मला बोलवा कारण की मला गाडी बंद कर ना बाबा. गाडी बंद का पेट्रोल नाही आपल्याकडं. दिस इज द गौरव भाई अँड दिस इज ऑल्सो. आता हेल्मेट ठेव भाई. हा आता काय आता याला मी हेल्मेट देतो, याला फोटो काढायचा आहे. हेल्मेट देतो त्याला आता. हे तो साप बघ. इथे काय ते चालते बघा. अरे गधा आहे तो. अरे दोरी केस जोडी घेतली. ते फोटो वगैरे काढतो काय ती ना, त्याला लगेच जाऊया आपण त्या मंदिरामध्ये. गाईज एक गडबड झाली. गौरव भाईचा हेल्मेट गेला पाण्यामध्ये. आय बा गाईज हा बघा हेल्मेट गेला. हा बघा हेल्मेट गेला गाईज. गाईज याचा हेल्मेट गेला पाण्यामध्ये. याला फोटो काढायचे पडलेले. याचा हेल्मेट खाली गेला. खाप कर मला खाली खाली. इथं बघा कसे बाईकला हेल्मेट लावले ते 1 2 3 एक चौथा एक पाहतो याचा असा हेल्मेट ठेवलेला गाईज. उतरायला गेला लात मारली. असं पाडू पडला का नाही डायरेक्ट पाण्यात केला हेल्मेट नाही तरी फुकेत गेला. गाई हेल्मेट पडलेला तिकडून तो हवेने इकडे 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 ऑटोमॅटिक आलेला आहे. हा बघा हेल्मेट आलाय. हवा खूप आहे. हेल्मेट या बाजूला आलेले पाण्याच्या पुलाच्या. काढून देईल. अरे पण तिकडे कुठे असेल भाई आता. नाही इकडे आला ना हेल्मेट. इकडे आला ना हेल्मेट होईल काम. हा हेल्मेट इथे आहे. हा हेल्मेट इथून तिथं आला ना पण शक्यता 0.0% आहे. हे चाललाय तिकडे चाललाय. टाकणार हेल्मेट हा. हे आपली गाडी चावी कुठे? गाडी जायलो पाण्यात. गाडी गेली तर मोठी बांधली होती. अरे गेलो उतरवलं माझं हेल्मेट ठेवलेला. तू पण कोणती चिठ्ठ्याच्या हातात हेल्मेट दिलास. याने सगळी प्लॅनिंग केली. ही पोरा बघून हसायला लागली. तुमचा हेल्मेट गेला. एक होऊ शकते. हा काका हे बघा इथं पोहतो. या काकाला आवाज देऊन हेल्मेट काढायला सांगितलं होईल. हा ब्लॉग युट्यूबवर जाणार आहे. तुम्हाला चालणार आहे? अरे भाई तू ते कोपऱ्यात तरी गेला. हा ब्लॉग युट्यूबवर जाणार आहे. चालणार आहे तुम्हाला? चाललेलं नाही ना. हा प्रणित मोरे सारखा विचार लागते. हा कॉन्टेंट तुमचा युट्यूबवर सोशल मीडियावर जाणार आहे तर काही प्रॉब्लेम आहे का नाही? पाणी जास्त काही खोल नाही ते बघा दिसते बघ. तिथून जा चालत येशील तुझा. तिथून चालत जाशील तुझा. अरे आई काही हे बघ एक काम होईल. असं जातो ना हलो तिथपात गेला तर तिथं अटकला नाही पाहिजे. बस सुलू एक काम कर. अरे भाई तू चाललाय तरगत ते झाला. तिथं अटकर असं वाटते. अटकला काय ते बघा. सगळ्यांच्या काल्या जिबा काकाला भेटली मोठी सोनपरी. दगडी मारा फेका दगडी 100 तर भाई जाऊन विचारून काका हेल्मेट आणून द्या का मला काढून. मोठी गडबड झाली गाई. टॉप पण पडला याचा हेल्मेटात. कुठे चाललाय? अरे फोटोग्राफर इकडून काढला. ते ऊन इकडे ना काय पण होते काढला असेल. दोन्ही ऐकलं रुमाल आहे तुझं. हां बरोबर. इकडं बंद झालं. तर गाईज इथं आम्ही आलेले आहेत आता जेडफाईंच्या इथे प्रति शिर्डी म्हणून. तर हे बोलतात मंदिर बंद आहे. मंदिर कुठं बंद आहे? मंदिर चालू आहे. प्रत्येक टाईम एनी टाईम मंदिर बंद असतो 24/7. पण हे बोलतात मंदिर बंद आहे. हे विचारला होतं चालू आहे. यातच माणसं सोडलं. ते बघा प्रति शिर्डी सेम टू सेम
शिर्डीसारखं बनवलेलं आहे इथे. नाही इथे शंकराचं एक पिंडी मूर्ती आहे. अँड इथे आता एंट्री आहे इथून. बाबा हे पोस्टर कसं दिसायचा बेकार ना. चला आता एंट्री करूया आपण. चला आता चप्पल काढू. ए बघ गाईज बघू शकता इथे बदक आहेत किती. माझ्याकडे किती होते रे? सफेद सफेद बदक येते बघू शकता गाईज. नेऊन दिलं ते. घरच्या एक शिवा घातली, एवढी शिवा घातल्या घरच्यानी बोलून पाहिलं नाही. होय होय होय. होय होय अरे एक नंबर एक नंबर. ते तुला शिवा देतात, बोलतो आमची पण काय लाईफ आहे बाई. काय जो बैला तिथे बदक वगैरे आहेत मस्तपैकी एकदम. ये ना इथून आहे ना एंट्री. आणि चला ना आतमध्ये जाता ना. चला 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 ना. ना चला ना. तर आता आम्ही आतमध्ये जातो. तर गाईज आता इथे आम्ही दर्शन वगैरे पण घेतलेलं आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे. खूप टाईम झाला त्याचा आम्हाला. आला निघलो बिग बॉक्स हे काय काय ते सेम प्रति शिर्डी इथे शिर्डीला जसं तसं सेम. इथे पालखी बघू शकता. अँड असं काही मंदिर आहे इथे टोटली पूर्ण. जो काय तिथे ते इथे लाकडं वगैरे बघू शकता. इथे चढले का ते दगडाचे सगळं भांडी वगैरे वापरलेली ती इथे आहेत सगळी बघू शकता. आणि इथे मोठी फ्रेम आहे. आणि इथे जुनी बघा ती जुनी आहे. इथे ते चूल असायची ती 24 तास पेटत राहायची. ते असं तिथे शिर्डीमध्ये असायचं. नागनाथला पण आहे ना रे असं. मग मी तिथला पण शूट केला ना बाबा नागनाथावरचा पण. तर असं पण इथे काहीतरी हे कीर्तनच्या इथे चालेल. कीर्तनच्या इथे प्रति शिर्डी म्हणून सेम टू सेम सगळं तसंच बनवलं तिथे. ते मोठं इथे स्टेज वगैरे हा मंदिर पूर्ण. आणि समोर साईबाबांची मोठी मूर्ती तिथे आम्ही आता दर्शन घेतलं. आता इथे बसले थोड्या वेळात आम्ही त्या मार्गे असे घरी येणार आहेत. खानोली मार्गे बोलताना थोडी पावते. अरे वा काय बसण्याची स्टाईल आहे. हे आता ही सगळी गँग बघू शकता तुम्ही. तुम्हाला बघायला नसेल भेटले तर मी एक समर्थ जय ते श्री ते श्री होण्याच्या की आजी पाहिजे. गौरव आपला माहिती आहे पहिल्यापासून येतो. नवीन ॲडेड न्यू मेंबर झालेले आहे. आणि आपला रोहित भाई त्याच्यानंतर आपला लोकेश भाई त्याला पण बघितलेला असेल तुम्ही. त्याचा मोबाईल शूट होते. आणि आपला सरपंच भाई तर अशी एवढी जण असं आहे. आता निघू
तर प्रत्येक गाडीवर दोघं जण आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 असे 8 जण आहेत, गाड्या 4 आहेत, बरोबर ना? हां बरोबर नाही तर असं काहीतरी आहे ते आता थोड्या वेळात आम्ही आता निघणार आहेत. कुर्ती कशी बाबा तू वन साईड तर लेट आता जाऊया थोड्या वेळात. 100 meters, make a काही आता U-turn. आम्ही इथून निघलेलो होतो आणि Make निघलो a U-turn. तर हे हेल्मेट बघायला गेलेत. मगाशी यांचं हेल्मेट जर पाण्यात पडलेलं ना नदीमध्ये, तर आता हेल्मेट बघायला गेलेत. तर यांचं हेल्मेट काढायला लावलेले गाईज फायनली ते बघा तिथे आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो आता गाडीवर आहे, थांबा 1 मिनिटात. बघा काय हे बघा काय त्यांचा फायनली हेल्मेट निघलेला आहे. कॉन्टेंट क्लिअर. बघा हेल्मेट बघा हेल्मेट इथे आणि हे दोघे इथे. हे दोघे इथे पोहोचले त्यांची मदत करण्यासाठी, पण हे मदत नाही करणार, ही बघतो सुरू करते त्यांची. आता बघा यांची गाडी मजा बघा, लांबूनच मजा बघू आपण 1 मिनिटात. आम्ही इथं पुलावर थांबलेले आहेत, तेच पुलावर इथून दर्शन वगैरे घेतलं, तुम्हाला मगाशी दाखवलं. आणि आता ते हेल्मेट यांना बातमी कळली का आमचा हेल्मेट आलेला आहे जवळ. मेहनतीने हा ब्लॉग आम्ही शूट केला, मेहनतीने एवढा बाहेर आलोय. आणि कसा वाटतो माझा रायडिंग लुक मला नक्की सांगा. आणि यांचा हेल्मेट आता निघतोय का नाही आपण बघूया. गाईज आम्ही इथं आलेलो आहे रस्त्यावर आणि बघूया बाबा. हा रस्ता इकडून आहे, हा बघा हा तो पूल आहे. या पुलावरून येतं हेल्मेट पडलेला. तर आम्ही दर्शन घेतलं तिथपर्यंत हे बोलतात की हेल्मेट आलंय का पाण्यात जवळ काठाजवळ लावलाय का नाही बघूया. तर ते हेल्मेट इथं आलेले काठाजवळ, पण त्यांना का निघतच नाही हेल्मेट. थांबरे मला लावली माऊ पैकी. हा बघा हेल्मेट शेवटी चित्रांग भाई पाण्यात उतरला. एवढे कष्ट थोडासा झाला पुढे अजून. घे खेच येईल. हे बघा कशी तर राह देख नाही, राह में उनसे मुलाकात हो गई. गाई काय सक्सेसफुल ट्रिप. म्हणजे हा हेल्मेट पडलेला तिथे, तिथून हेल्मेट असा आला इथे. शेवटी चित्रांग भाई आपला पाण्यात उतरला नाही, हेल्मेट त्यांना काढून गेला, हेल्मेट निघला पण काय. हा बघा हेल्मेट हात पडलेला पाण्यामध्ये. हे ती खाली नाही लागत लवकर जीन्स. बाबा काही सक्सेसफुल हेल्मेट भेटला. मला तर वाटलं आता गौरवला घरी मारतात. क्या कह रहा है देखो, हेल्मेट ले तेरा फिर से पानी में फेंक दूंगा नहीं तो. गाईस 1 नंबर सक्सेसफुल झाला गाईस. कशी खतरनाक. मला वाटतं एवढा मोठा कोण ब्लॉग बघेल नाही बघेल काय समजत नाही, पण माझ्यानुसार मी ब्लॉग काढायचा प्रयत्न केलाय. कोणाला बघायचा असेल तो बघेल, कोणाला नसेल बघायचं तो नाही बघणार, बरोबर ना. तर यांचा फायनली निघलेला आहे हेल्मेट. चला लेट जो वाजलेले आहेत आता 4 वाजून 4:15 झालेले आहेत. माझा हात दुखतो ब्लॉग करून. तर आता जाऊया आपण घरच्या जशी आहे बस. तर मित्रांनो आता आम्ही पालसाईला पोहोचलेलो आहेत. तर आम्ही पालसाई मार्गे आलो घरी जाण्यासाठी. तर आता वाजलेले आहेत 5. आता आम्ही थोड्या वेळात खानिवली येथे पोचू. त्याच्यानंतर पुढची वाटचाल कोण कुठला तर तसं त्यांना ड्रॉप करून जो तो आपापल्या घरी जाईल. त्याच्यानंतर हा ब्लॉग एंड होईल. तर ब्लॉग अजून कंटिन्यू आहे हा 100% अजून एंड नाही झालेला. तर आता आम्ही पालसाईला पोचलो आहे. तर आता रस्ता एवढा खूप खडबडी आहे, लगातार कंटिन्यू रस्ता असाच आहे. तर ते आहे तुम्ही ॲडजस्ट करा. आता आम्ही थोड्या वेळात पोचू. तर जरा कॅमेरामन पटकन